म्हणजे सर्वसाधारण देशात, महाराष्ट्रात, मुंबईत जे बिझनेस चालतात त्यापैकी तो एक बिझनेस होता. कळलं की नाही? ह्याच्यामध्ये स्कॅम वगैरे जे म्हटलं जातं ते एकदम चुकीचं आहे. आणि ह्या संदर्भात सगळी कागदपत्र याचा पूर्ण तपास केलेला आहे ईडी अधिकाऱ्यांनी. पूर्ण तपास केलेला आहे. बरं, हा काही क्रिमिनल ऑफेन्स नाहीये. याला कस्टोडियल इन्क्वायरीची गरज नाही. परंतु सतत डोक्यावरती टेन्शन ठेवायचं, अटक केली जाईल, सतत बोलवलं जायचं. आता परवा त्याला बोलवलं, जे मागच्या वेळेला विचारलं तेच परत विचारलं, कागदपत्र तपासली. इन्क्वायरी संपलेली आहे खरं म्हणते, पण इन्क्वायरी करत राहत आहेत. टेन्शन देण्याचं काम चाललंय. म्हणून म्हटलं हे सगळे प्रयोग बंद करा. मला असं वाटतं की कीर्तीकर साहेबांची वक्तव्य जर बघितली तर कुठेतरी देशप्रेमापेक्षा पुत्रप्रेम हे वरचढ झालेलं दिसतं. आणि पुत्रप्रेमामुळे त्यांनी अशा प्रकारचे काहीतरी वक्तव्य केलेली आहेत ही दिसून येतात. त्यांनी जी काही वक्तव्य केली त्याला माझं उत्तर असंच असेल की कर नाही त्याला डर कशाला. ज्यांनी काही केलंच नाही त्याला घाबरायची आवश्यकता नाही ना. फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये एप्रिल 2019 मध्ये अमोल कीर्तीकर यांना 75,000 रुपये पगारावर नियुक्त केलं. पगार दिलाच नाही. एप्रिल 2020 मध्ये 75,000चा पगार हा 3 लाख रुपये करण्यात आला, तोही दिला नाही. खिचडीची कंत्राट मिळाल्याच्या नंतर त्या कंपनीमधनं अमोल कीर्तीकर यांच्या अकाउंटमध्ये 95 लाख रुपये, 45 लाख रुपये पगार आणि 50 लाख रुपये कर्ज म्हणून क्रेडिट झाले. त्याच्याबद्दल ईडीने त्यांना समन पाठवलं. त्याचं त्यांनी उत्तर जे काही असेल, एक्सप्लेनेशन असेल ते ईडीला द्यावं ना त्यांनी. आणि त्यामुळे जर त्यांनी काही कोणता गुन्हा किंवा चुकीची गोष्ट केलेली नसेल तर त्यांना घाबरण्याची आवश्यकता नाही. त्यांना जर असं वाटत असेल की ईडी चुकीची कारवाई करते, या देशामध्ये कानून व्यवस्था आहे, न्याय व्यवस्था आहे, कोर्ट आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कीर्तीकर साहेब उगाच पुत्रप्रेमामध्ये, पुत्राच्या मोहामध्ये येऊन अशा प्रकारची काहीतरी मिसलिडिंग स्टेटमेंट्स करतायत. माझी त्यांना ही विनंती राहील की संभ्रमावस्था तयार करणारी अशा प्रकारची कोणतीही स्टेटमेंट्स त्यांनी करू नयेत. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.